आज जो विषय आहे आमचा देशव्यापी, आम्ही अनेक दिवसापासून आपल्या केंद्राचे आमचे मंत्री, आमच्या विभागाचे मंत्री आदरणीय जे.पी. नड्डाजी, कारण त्यांच्याकडे दोन्ही विभाग आहेत, केमिकल अँड फर्टिलायझर मिनिस्ट्री आणि त्याच्यानंतर आरोग्य विभाग, हे दोन्ही विभाग त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही त्यांना अनेकदा निवेदनं दिली. आदरणीय पीयूष गोयल ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यांना सुद्धा त्या संदर्भामध्ये आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना सुद्धा आम्ही अनेकदा आमच्या संघ ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने निवेदन दिले. या निवेदनाचा प्रामुख्याने जर आपण विचार केला तर साधारणतः राज्यामध्ये अखिल भारतीय संघटनेमध्ये आमचे जवळपास 12.5 लाख केमिस्ट आपल्याला या आरोग्य सेवेमध्ये सेवा देत आहेत. राज्यामध्ये जवळपास आमचे 1.25 लाख केमिस्ट या महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे अविरत सेवा देत आहेत. आज आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी अनेक वर्षापासून ज्या रुग्णांची ज्या प्रतिष्ठानावरती किंवा ज्या प्रोफेशनवरती लोकांची निष्ठा आहे किंवा त्यांचा एक विश्वास आहे, ती विश्वास संपादन अनेक वर्षापासून अविरत सेवा दिल्यामुळे आणि योग्य सेवा दिल्यामुळे त्यास अजूनही त्यांच्यावरती ती बाधित आहे. आणि साधारणतः या व्यवसायामध्ये जे अनेक वर्षापासून सेवा देत आहेत, आज त्यांच्या व्यवसायावरती कुठेतरी आज फार मोठं संकट या ठिकाणी आलेलं राज्य संघटनेला आणि अखिल भारतीय संघटनेच्या निदर्शनास येत आहे. तर आज आपण पाहिलं की प्रत्येक व्यवसायामध्ये किरकोळ विक्रेता जो आहे, हा कालांतरामध्ये किरकोळ विक्रेत्याचा व्यवसाय जो आहे तो कुठे ना कुठे खालावत चाललेला आहे. आज त्याची उपजीविका, त्याच्या कुटुंबाची उपजीविका आणि त्याच्यावरती निर्भर असलेल्या कर्मचाऱ्याची उपजीविका कशा पद्धतीने चालवायची, हा फार मोठा प्रश्न हा किरकोळ विक्रेत्यांसमोर उभा आलेला आहे. आणि आमच्या व्यवसायामध्ये फक्त त्यांना माल संस्कृतीमध्ये किंवा त्यांना इतर याच्यामध्ये आपण पाहिलं किंवा ऑनलाईनच्या माध्यमाने की त्याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमाने ज्या वस्तू पुरवल्या जातात तीच औषधीसुद्धा ऑनलाईनच्या माध्यमाने पुरवण्याचं एक प्रभाग ही म्हणजे अघोषित प्रवाह आमच्या या व्यवसायामध्ये येऊन ठेपलेला आहे. मध्ये आम्ही आमचा व्यवसाय जो आहे तो आमचा एक ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या माध्यमाने चालत असतो. संपूर्ण जगामध्ये जर तुम्ही म्हणजे परिस्थिती जर पाहिली तर डॉक्टर लोक जे असतात ते डायग्नोसिस करत असतात जगामध्ये, आणि फार्मसी जो असतो तो औषधी देत असतो. म्हणजे कुठले ब्रँड आपण त्यांना औषधी द्यायची या संदर्भामध्ये फार्मसिस्टला नॉलेज असतो, कारण तो फार्माकोलॉजीचा विषय हा बाय बर्थ आमच्या फार्मसिस्ट लोकांना असतो. रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा व्यवसाय करीत आहोत. आणि आजही संबंध भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक डॉक्टरांच्या हाताने अनेक रुग्णांची म्हणजे म्हणतो की डायग्नोसिस प्रॉपर न झाल्यामुळे त्यांचा उपचार योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेक रुग्णांची या ठिकाणी जीव जाताना सुद्धा आपण पाहिलेला आहे. परंतु संबंध भारतामध्ये आमच्या फार्मसिस्ट लोकांच्या माध्यमाने जो काही औषधी पुरवठा होतो त्या औषधी पुरवठाच्या माध्यमाने कुठल्याही रुग्णांची आजपर्यंत जीवहानी झालेली नाही. हा आजपर्यंत आमच्या या प्रोफेशनचा सर्वात मोठा हा उच्चांक आहे. आणि मिळावी त्यांच्या कोविडच्या काळामध्ये औषधी ही लोकांच्या घरापर्यंत पुरवली पाहिजे, त्या अनुषंगाने ते नोटिफिकेशन काढलेलं होतं. पण त्याचा गैरफायदा ही ऑनलाईनवाली कंपन्या घेत आहेत किंवा ऑनलाईनच्या पोर्टलवरती काम करणारी मंडळी घेत आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या दोन्ही नोटिफिकेशन जे आहेत गव्हर्नमेंटने रद्द करावे या अनुषंगाने आम्ही हा बंद पुकारलेला आहे.